जय जय रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील 183 क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच जो मला समजलेला आहे तो मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात, जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी कृपाळू मनस्वी क्षमायंत योगी प्रभू दक्ष वित्पन्न चातुर्य जाणे तयाचे नियोगे समाधान पाणे. जय जय रघुवीर समर्थ. गुरुपदाच्या योग्यतेचा कोणता सत्पुरुष असू शकतो असं रामदास स्वामींना या श्लोकामधून सांगायचं आपल्याला. गुरुपदाला कोण जाऊ शकतो, कोणता मनुष्य गुरुपदापर्यंत पोहोचू शकतो. मग ते म्हणतात, जो खरा भक्त आहे, जो खरा ज्ञानी आहे, की ज्याला सर्व ज्ञान आहे, कुठे कसं वागावं, कुठे कसं बोलावं, नुसतं पुस्तकी ज्ञान त्याला नको. तर ज्ञान म्हणजे काय, खरं ज्ञान म्हणजे काय, की समाजामध्ये वावरताना सगळ्यांच्या सुखदुःखाचा विचार करून त्याच्यासोबत कशी वागणूक करावी किंवा कसं नम्रतेने बोलावं हे ज्याला समजते तो ज्ञानी. जो विवेकी आहे आणि जो वैराग्य संपन्न आहे, जो योगी आहे, जो अत्यंत क्षमाशील आहे, कोणी कितीही अन्याय केला, कोणी कितीही कसंही बोललं तरी त्याला उलटून बोलायचं नाही, तर समोरच्याला नेहमी क्षमा करत राहायची. त्याला म्हटलं जातं क्षमाशील, की जो अत्यंत क्षमाशील आहे, जो कृपाळू आहे, दुसऱ्यांवर कृपा करणारा आहे, जो महान आहे, जी गोष्ट करायची ती चांगलीच करायची असा विचार जो करतो, जो दक्ष आहे, जो विद्वान आहे, तसंच जो चतुर आहे आणि ज्याच्या सहवासाने समाधान मिळते. म्हणजे अशा मनुष्याच्या सोबत जर आपण राहिलो तर आपल्याला समाधान मिळायला हवं. अशा मनुष्याची संगत आपण पकडायला हवी. या श्लोकातून श्री रामदास स्वामींना असं सांगायचं आपल्याला, की असा जर सत्पुरुष असला तर तो गुरुपदाला पोहोचू शकतो. मग गुरु म्हणजे काय, तर ज्याच्या अंगी हे सर्व वर गुण दिलेले आहेत. जो ज्ञानी आहे, विवेकी आहे, विरागी आहे, कृपाळू आहे, क्षमाशील आहे, दयाळू आहे, ज्याच्या अंगी चातुर्य भरलेलं आहे आणि जो इतरांवर कृपा करतो, वैराग्य संपन्न आहे, असा जो सत्पुरुष आहे तो गुरुपदासाठी योग्यता त्याची समजली जाते. हा अर्थ या श्लोकामधून निघत आहे. तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.